नमस्कार, रेंज फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत ओल्ड साडीपासून सुंदर पंजाबी ड्रेस। तर मग हा साडी जी आहे ती अशा पद्धतीची घेतलेली संपूर्ण ड्रेससाठी चॅनलला फॉलो करा। आणि हा ड्रेस शिकण्यासाठी फक्त काय केलंय की याची 1.5 मीटरची 1 मीटरचा घडी घेतली आणि 4 पदरी घेतले। याचा अस्तराचा आधी कट करून घेणार आहे। ड्रेसची फक्त अशी घडी करून ठेवलेला आहे। माप न घेता कसा ड्रेस कापायचा आहे तर याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा आणि इकडे 2 इंच एक्स्ट्रा असं माप घेऊन हा जोडून ठेवायचा आहे। याला उचला आणि इथून हा बगल असा करा, असं घ्या। इथपर्यंत 2 इंच पर्यंत सेम घ्या आणि 2 इंच पर्यंत तिरकस 2 ते 2.5 इंच पर्यंत तिरकस घ्या। आता काय करायचं की ही अशीच्या अशी कटिंग आपल्याला सर्व ठिकाणी कामात घ्यायची। मग ही कटिंग कोणत्याही पद्धतीचं माप न घेता सोपा पद्धतीने ड्रेस कसा करायचा त्याचं आपण बघणार आहोत, नॉलेज कसं घ्यायचं। आता हे झाला। तुम्हाला जरी ड्रेस येत नसले आणि थोडी जरी शिलाई येत असेल करता तरी तुम्हाला हा ड्रेस छान शिवता येणार आहे। आपण अस्तराचा भाग फक्त कापलाय, नंतर लास्ट मध्ये आपण साडी कापणार आहोत। कंटिन्यू चालू ठेव। आणि मी काय केलं होतं 3 मीटर अस्तर घेतलं होतं। त्या 3 मीटरच्या अस्तराचा आधी 1.5 मीटरचा एक तुकडा करून घेतलाय आणि तो 1.5 मीटरचा तुकडा आता माझ्याकडे आहे। कोणतेही कट आपल्याला द्यायचे नाही, पुरा आना चाहिए, कवर होना चाहिए। असं घ्या। असं ठेवा। याला पुन्हा एक अस्तर आपण कापतोय आणि त्या अस्तरावर परत एकदा घ्या। याला कंपल्सरी असं जरी ठेवलेलं असलं तरी 1.25 इंच अर्धा इंचचा शोल्डर उतार मात्र कापायचा असतो आणि तो मी इथे आता केलेला आहे। ज्यांना बिलकुलच ड्रेसची मापे घेता येत नाही त्यांच्यासाठी हा ड्रेस। आणि उरलेला भाग असा केला तरी चालेल, याच्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा ठेवला तर उत्तम। पण आता आपल्याकडे तेवढा कपडा नाही की आपण त्याला एक्स्ट्रा ठेवणार आहे, म्हणून याला इथून कापायला सुरुवात। 2 इंच एक्स्ट्रा ठेवून आपण हा ड्रेस जो आहे तो कट करून घेतलाय। शोल्डर उतार पॅटर्न असाच्या असा तंतोतंत फेस टू फेस कापून घेऊया, जसा आहे तसा। आता यात तुम्ही म्हणाल फक्त गळ्याचं माप नाहीये आणि हा ड्रेस असा झालेला आहे, तर आता याला आपण पुन्हा साडीवर कसं कापायचं ते बघूया। आणि आपल्याकडे ही साडी आहे अवेलेबल, तर साडीच्या दोन्ही डिझाईन्स व्यवस्थित आहेत की नाही। तर हा पदराचा भाग आहे। पदराचा भाग सोडून आपल्याला डिझाईन पूर्णपणे कुठे भेटणार आहे त्याच्याकडे जाऊया। तर डिझाईन पूर्ण इथून आहे आणि तो तिथून आपल्याला ड्रेस कापता येणार आहे, म्हणून आपण ही साडी जी आहे ती इथून कट करूया। अतिशय सुंदर असा ओल्ड साडीपासूनचा हा पंजाबी ड्रेस तयार होणार आहे अगदी कमी वेळेमध्ये। मग नेमकं किती घेतलं पाहिजे हे, तर एक साधारण 2-2.5 मीटर इतका हा कपडा आपल्याकडे असला पाहिजे। मी आता 2.5 मीटर इतकं घेतलेलं आहे। इतका 2.5 मोजू शकता तुम्ही, मी मोजण्याची आवश्यकता नाही म्हणून मोजत नाहीये, तुम्ही मात्र मोजून घ्या। हा कट करा। 2 मीटरचा एक तुकडा जेव्हा आपण बाजूला काढतो त्या तुकड्याला पुन्हा याची सुद्धा काय करा, 4 पदरी घडी करा। अशी 4 पदरी घडी केली, असा ठेवा।
ज्यांना शिलाई पण येत नसेल ते फक्त थोडंफार जरी शिवत असले तुम्ही तरी याचा सुंदर ड्रेस तुम्हाला तयार करता येणार आहे. आणि तो आज आपण पूर्ण बघणार आहोत, कटिंग शिवण पूर्ण. त्याचं एक अस्तर नाही वापरलं तरी चालेल, एक टेरिकॉट अस्तर असल्यामुळे आपण त्याला कॉटन अस्तर असं वापरलेलं आहे. आता काय करायचंय की हे जे 2.5 मीटरचं ठेवलेलं होतं त्याला अगोदर असं तिरकस पुन्हा आखून घ्या. याला मात्र थोडस तिरकस करा. तर किती करू शकता, एक 4 ते 5 इंच इतकं आपण करू शकतो. आणि ही थोडीशी तिरकस थोडी खाली येतील आणि ते छान दिसतात ड्रेसला. त्याला कोणत्याही पद्धतीचे कट आपण घेणार नाहीये. आणि ही ड्रेस कटिंग सध्या याची पूर्ण झालेली आहे, फक्त गळा त्याचा बाकी आहे. आणि गळा आपण मात्र कटिंग शिवताना करणार आहोत. अस्तर त्याचं त्याच्यासोबत चालू नवीन पण करून घेऊया. त्यासोबतच बंद कर दिया. चालू मैंने हाथ ऊपर कर दिया ना. ठीक है, राहू दे आता थोडा वेळ. रोको बेटी, नाही रोक दे ना. आणि हा 1.5 मीटरचा 2 पदरी कपडा, त्याच्यावर आपण पुन्हा पॅन्ट कशी कापायची ते बघूया. ठेवलंय अस्तराचा भाग आणि ही पॅन्ट जी आपल्याला पाहिजे आहे त्याची संपूर्ण बंद बाजू या बाजूला, तर याची पण आपण बाजू इथे ठेवलेली. मग आता तुम्ही म्हणाल की पॅन्टेला तर इलेस्टिक वगैरे असतं, मग कसं मॅनेज करायचं. तर एक साधारण 1.5 किंवा 2 असं मीटरचं माप घेतलं तर आपलं हे पॅटर्न इथे कम्प्लीट होतं. आणि आपल्याला प्लाझो मिक्स बनवायची आहे. तर ही नॅरो पॅन्ट आहे आणि ही न बनवता आपण प्लाझो मिक्स बनवणार आहे. तर प्लाझो मिक्स साठी काय नाही करायचं, फक्त एवढं इथे हा जो पट्टा आहे तो एक्स्ट्रा घेणार आहे आपण. आणि हा 1.5 मीटरचा चौरस घेतलेला आहे. याला विचारात न घेता फक्त याचा विचार करा की इकडे आपण कसा पट्टा वाढवणार आहे, म्हणून याचं माप आहे तसं. सॉरी, याला इथून हा सरळ ठेवायचा आहे कारण आपल्याला इथे अशी मॅनी आपण लावून घेणार आहे. आणि फक्त याची कटिंग थोडीशी मध्ये करून अशी तिरकस करा. ही तिरकस झाल्यानंतर हा जो पार्ट येईल अशी इझी मध्ये पॅन्ट आपली शिकून झाल्यानंतर इथे आपण लावणार आहे मॅनी. मॅनीसाठीचा कपडा इथे घेऊया. अशी डायरेक्ट पण मॅनी लावता येते. आणि आता आपण घेतली डायरेक्टची मॅनी येते. इथे डबल केलं, डबल केल्यानंतर हा जेव्हा तुम्हाला कमी अस्तरामध्ये कपडा बसवायचा असेल त्यावेळेस तुम्ही अशी मॅनी लावू शकता. मॅनी केवढी लागणार आहे आपल्याला, एवढी छान मॅनी आपण इथे लावून घेणार आहे. आणि ही अशी शिवून इथे तिकडे आणि त्या साईडला तिथे. आणि वरच्या बाजूला आपण इलेस्टिकचा कापड लावणार आहे. हे कटिंग आपली पॅन्टीची इथे जरी कंप्लीट झालेली असली तरी आपण इलाच पुन्हा कापडावर पण कट करून घेणार आहे. कापडावर कट करूया. विदाउट टेप कसा ड्रेस कापायचा आहे ते आपण आज शिकून घेतलंय. नवीन शिकाऊ असाल तरी सुद्धा तुम्हाला हा ड्रेस छान कट करून स्वतःसाठी स्टिच करून घालता येणार आहे. खूप कठीण नाहीच आहे.
आणि जर तुम्हाला सेम अशाच डिझाईनचा बनवायचा ना, अशी साडी नाहीये, तर तुम्हाला अशी लेस मात्र मार्केटमध्ये अवेलेबल होते, तर तुम्ही ती लेस घेऊन मग तुमचे पॅटर्न बनवू शकता. कापताना ही काळजी घ्यायची की दोघांची ही जी डिझाईन आहे ती मॅच झाली पाहिजे, नाहीतर एकाची वेगळी जाते एकाची वेगळी जाते, असं नाही व्हायला पाहिजे. मी आता इथे ही डिझाईन इथे मॅनेज करून घेतलेली आहे आणि सगळ्यांची मी सेम केली. सेम केल्यानंतर मग हा 4 पदरी घडी वर आणि जवळजवळ संपूर्ण साडी या पॅटर्न साठी लागलेली आहे. तुमचं माप थोडं कमी जास्त असेल तर थोडी उरू शकते. इथे फक्त आपण एकच डिझाईन असं केलेलं आहे, इथे गोल, तर हे मॅनेज करून घेतलंय. साडीच्या कपड्यांना शक्यतो याला थोडस वर ठेवूया. आणि आहे तसं थोडस वर केलंय, आहे तसं फक्त ही डिझाईन बाजूला करूया, कारण हा असा पण मध्ये जाणारा पार्ट आहे, तर आपल्याला ठेवून काही फायदा नाही. जी आपण मॅनी लावणार ती अखंड लावणार. वरची आतली जॉईंटची आहे तर चालेल, वरची नाही झाली पाहिजे. आणि पॅन्ट कट केली की याला मॅनी कट करायची आहे, तर मॅनीसाठी हा कपडा आपण घेतलेला आहे आणि त्यासाठी अखंड मॅनी घेणार आहे. अखंड म्हणजे बिलकुल खंड नसलेली. तर मग यात घेऊया. एका याला जॉईंट आहे, यात